मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. 8-9 मार्चपर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, मनोज जरांगेंचा इशारा. आम्ही काही न करता आमच्या मागे एसआयटी लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकारविरोधात 302चे खटले दाखल करेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मनोज जरांगेंचा धाराशिव जिल्ह्यात संवाद मेळावा. जरांगे मेळाव्यात काय बोलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष. सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं. मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीमध्ये आडवा करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ. फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच त्यांच्या सहकारी पक्षाला मदत न करण्याची शपथ घेतली. आज होणाऱ्या संयुक्त समाजवादी संमेलनामध्ये जेडीयूचे महासचिव कपिल पाटील नव्या पक्षाची स्थापना करणार. कपिल पाटील इंडिया आघाडीसोबतच राहणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत. आरोपी किंचत नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. चांदीवाल आयोगाकडून आपल्याला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला. अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी सागर बंगल्यावरती जात फडणवीसांची भेट घेतली. भाजपनं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच कृपाशंकर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली. हीच तुमची मोदी गॅरंटी का? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल. फडणवीसांनी ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली त्या कृपाशंकर सिंग यांनाच भाजपनं उमेदवारी दिली. हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा सवाल. नागपूरमध्ये उद्या भाजप युवा मोर्चातर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलनामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सहभागी होणार. तसंच 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी जनता दरबाराला गर्दी. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शरद पवारांच्या भेटीला. कोकणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. संजय कदम, विक्रांत जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षात. डोंबिवलीच्या कोळेगाव इथं आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार. डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यानं शिळफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद. सकाळी 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय. डोंबिवलीतील स्तुतिका गृह इथं अत्याधुनिक कॅन्सर सेंटरचं भूमिपूजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार. भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त. अमरावती लोकसभेवरून आजी खासदार आमने-सामने. अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळांचा निर्धार. तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला. अजित पवार अमरावतीच्या दौऱ्यावर. अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यात चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात हालचालींना वेग. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा. मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी. भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध. हिंगोलीची जागा शिवसेना लढवणार. फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीनं शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी आपल्याला संधी द्यावी अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी. भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा. वर्ध्यातून राजेंद्र साळुंके आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. त्यामुळे आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याची चर्चा. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांशी जागावाटपासंदर्भात चर्चा होईल. 6 मार्चपर्यंत जागावाटपाचा तिढाही सुटेल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. 2024ला परिवर्तन न झाल्यास ही शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका. संजय राऊत यांचं वक्तव्य. त्यामुळे हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी वंचितनं महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं अशी इच्छा असल्याचीही प्रतिक्रिया.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार दयानंद सोरगे संतप्त. दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन सोरगेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं सोरगे संतप्त. जळगाव लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवून दाखवावं, मंत्री गुलाबराव पाटलांचं ठाकरे गटाला आव्हान. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं मला आव्हान आहे असं मानत नाही. सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्लाबोल. तर गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरत असल्याची तटकरेंची टीका. आपली विचारधारा काँग्रेसची असून आपण काँग्रेस सोडणार नाही. पक्षबदलाच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांचा पूर्णविराम. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर. जिल्हा विशेष कारागृहामध्ये सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत प्रमोद सावंत यांच्याकडून अभिवादन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. जिल्हा क्रीडा संकुल इथे होणाऱ्या मेळाव्यालाही शिंदे हजेरी लावणार. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा समारोप. 13 लोकसभा मतदारसंघ, 34 विधानसभा मतदारसंघांसह अनेक गावातून अंधारेंच्या यात्रेचा प्रवास. शिर्डीच्या राहता इथं महिला मेळावा संपन्न. खासदार सुजय विखेंच्या हस्ते महिलांना कर्ज आणि साहित्याचं वाटप. 2 महिन्यानंतर प्रत्येक आरोपांना उत्तर देणार, विखेंचा विरोधकांना इशारा. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी. भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला. मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. वरळीमध्ये सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद. पुण्यातील 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार. यंदाच्या वर्षातील म्हाडाची ही पहिलीच सोडत असेल. आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं आता केवळ अर्ज मागवून नंतर सोडत काढली जाणार. वर्धा कळंब लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद. गावापासून स्थानक दूर असल्यानं रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची कसरत. पुरेशा शेअरिंग ऑटोही उपलब्ध नसल्यानं रेल्वेला अल्प प्रतिसाद. जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझानं दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल. समुद्रामध्ये सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू असताना लाईट गेले. लाईट आणि आपलं जमत नाही हे कायमचं नातं आहे. लाईट गेल्यानंतर गुलाबरावांची टिप्पणी. भाषण सुरू असताना अचानक एका तरुणानं उठून आमदार नितीन देशमुख यांना कापसाच्या भाववाढीवरती प्रश्न विचारला. अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप कार्यक्रमातील प्रकार. अवकाळीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीसह अनेक फळबागांचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाची अनिल पाटील यांच्याकडून पाहणी. नुकसानाचा अनिल पाटलांकडून आढावा. भिवंडीतील संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च. घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. 10वीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. यवतमाळच्या पाटणबोरी इथली घटना. श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटला होता. चीनमधून पाकिस्तानला जाणारं अणुसाहित्य जप्त. हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्यानं खळबळ. 22,180 किलोग्रॅम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रामध्ये सुरक्षा यंत्रणांनी पकडला. भंडारा जिल्ह्यात हातभट्टीवरती मोहफुलाची दारू विकणाऱ्या व्यक्तीवरती MPDA कायद्याअंतर्गत कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं MPDA अंतर्गत जिल्ह्यामध्ये चौथी कारवाई. पालघरमधील अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाची धडक कारवाई. रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी सामग्री महसूल विभागाकडून नष्ट. जागतिक श्रवण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पोडवाल यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची कार्यक्रमाला उपस्थिती. संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन. यानिमित्त शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. देशभरातून 700हून अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल. नागपूरच्या वेगवेगळ्या मंदिरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा. नागपूरच्या न्यू मनीषानगर भागातील जयदुर्गा सोसायटीमध्ये अभिषेक, पूजा, पोथीवाचन आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये रांगोळीतून साकारलेले गजानन महाराज यांची रांगोळी. क्षिती रेवस्कर हिला 15 तासांचा कालावधी ही रांगोळी रेखाटण्यासाठी लागला. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. धुळ्यामध्ये पाणी आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या मादी बिबट्याची मान हंड्यात अडकली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याची सुटका. साक्री तालुक्यातील धुकशेवड गावात शिवारामध्ये ही घटना घडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.